प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 18 आणि यातल्या वादळाचा वसा या प्रकरणाचा भाग 4 आपण ऐकणार आहोत. ज्ञानेश्वरी माई बोलत सुटल्या की पिसाऱ्यागत बोलतात. कितीदा त्या काय बोलतात हे समजायला फार उशीर लागतो. कुठंही त्यांची एक उभी ठरलेली असते. कुणी माईंना त्यांच्या कीर्तनाविषयी आवडल्याचं सांगितलं की त्याला झुरळासारखा झटकून टाकतात. ओहोळे हेची करावे जे गंगेसी अंग ठाकावे. ही त्यांची माऊलींची उवी ठरलेली असते. मी ते त्यांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकली आहे, पण प्रत्येकदा ती नवीन वाटली. पै भक्ती एकी मी जाणे तेथ सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. या एका उवीवर माई महिनाभर नाशिकच्या बालाजी मंदिरात पूर्वरंगात बोलल्या. त्यांच्या सांगण्यामध्ये एक भाववलय असतं. हा ज्ञानदेवांच्या हरिपाठातला चरण म्हणताना कुणास ठाऊक, पण माईंच्या तोंडून ऐकलेली ही ओवी आठवते. पाहुणा या शब्दाचा आवाका यात किती मोठा आहे. माई अशा शब्दांच्या मनात खोल खोल उतरतात. एखाद्या वेळी काही समजलं नाही तर त्या गुपचूप बसतात. घरातल्या घरात फेऱ्या मारतात. माऊली, तू या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय. मी अडले बघ, सोडव मला. असं सारख्या मनाशी म्हणत म्हणत किमान 10-15 फेऱ्या घालतात. मग अचानक थांबतात. छानशी टाळी वाजवतात. टुणकन उडी मारून धाबळीवर बसतात. पेटीवर ठेवलेल्या वहीमधील लेखणी उचलतात आणि लिहायला सुरुवात करतात. माई एकाएकी लिहितात. लिहिताना त्या पूर्णविरामापाशीही थांबत नाहीत. आकाशात भराभर ढग यावेत आणि अचानक पावसाला जोरदार आरंभ व्हावा असं माईंचं लिहिणं असतं. शब्दांना आकळण्यासाठीही माईंची तपस्या थांबलेली नाही. आपल्यापेक्षा कोणाही अभ्यासूला माई हात जोडून नम्रपणे विचारतात. मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही पंथाचा असो. आपणहून माई त्याच्याकडे जाऊन विचारतात. कधीकधी माईंच्या शंकांना समाधानकारक उत्तर मिळतही नाही, पण माई आपल्या शंका विचारायचं सोडत नाही. नाशिकला आल्या की माई अण्णाशास्त्र्यांकडे प्रश्न घेऊन जाणार. शास्त्री बुवा, गार्गी मैत्रीची आख्यान संहिता द्यायचं तुम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी कबूल केलं होतं. माईंचा धारदार प्रश्न. या प्रश्नावर अण्णाशास्त्रीही गडबडले. म्हणाले, हो, बघायचं राहिलंच. मला सांगा ना, मी तुमची बाडं धुंडाळून काढते. आता ही 8-10 हजार बाडं तुम्ही कशी काय बघणार? मला होता होईल तशी. बघायला तुमची तर हरकत नाही ना? छे, तशी काहीही हरकत नाही, पण बोला बोला, थांबलात कशासाठी? त्यातल्या यंत्रपोथ्यांना तुम्ही हात लावू नका. त्या बाजूला काढून ठेवतो. समजा त्याच यंत्रपोथ्यात नेमकी ही आख्यान संहिता सापडली तर? तेवढं त्या यंत्रपोथ्या मी बघून तुम्हाला सांगेन. या यंत्रपोथ्यांना का हात लावायचा नाही? विधवा स्त्रीनं यंत्रपोथीला हात लावला तर त्यातल्या तेजाचं आव्हान नाहीसं होऊन ते यंत्र निकृष्ट होऊन जातं. म्हणजे शास्त्री बुवा, तुम्ही पण माझ्या विधवापणावर? मुळीच नाही. यंत्रपूजा ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यासाठी असिधारा व्रत लागतं, खडतर साधना लागते. आता मी आणखी कोणतं असिधारा व्रत करायचं राहिलंय ते सांगा ना. माईंच्या या वाक्यावर अण्णाशास्त्री बर्फासारखे गप्पगार पडले. त्यांनी माईंना खूप समजावलं. माईंनी आपला योग्य मुद्दा सोडलाच नाही, पण त्यांनी माईंना आपल्या पोथ्यांना हात लावू दिला नाही. माईंना परतावं लागलं. माईंनी त्या आख्यान संहितेचा पिच्छा सोडला नाही. शेवटी अण्णाशास्त्र्यांनी ती संहिता एकदाची आमच्या घरी आणून टाकली आणि आईला म्हणाले, त्या मायगंगेला म्हणावं, आता हे भलतं सलतं डोक्यात घेऊन मला सतावू नकोस. माईंनी आख्यान संहिता वाचली. काही संस्कृत शब्द अडले, त्यांचा अर्थ कोशातून बघितला. काहींचा अर्थ समजला नाही, म्हणून माई पुन्हा अण्णाशास्त्र्यांच्या घरी गेल्या. त्यांचे 2-3 तास खाल्ले. बारीक सारीक शब्द तपासून बघितले. ती सबंध आख्यान संहिता बऱ्यापैकी अक्षरात लिहून काढली. त्यात कुठे कुठे पदरचना घालायला हवी ती घातली. काही पदांना कोणत्या चाली लावायला हव्या याचाही विचार केला. गार्गीची अथांग ज्ञान जिज्ञासा नि तिने स्वीकारलेल्या स्वात्मशोधाचा प्रवास माई फार रंगून सांगत. सांगता सांगता माई पटकन निरोपणात प्रश्न टाकीत.
गार्गी सकेशा होती की विकेशा होती? ती घरकाम करत होती की नाही? ती गृहकृत्य दक्ष होती का? तिला शिवणकाम, विणकाम, भरतकाम उत्तम येत होतं का? आणि मुख्य म्हणजे ती दिसायला सुंदर होती का? कारण तिनं दिसायला सुंदर असलंच पाहिजे, मग तो कसा का गोटा असो वा नर्मदेतला धरून आणलेला महाविष्णू असो, ती मात्र सक्तीनं सुंदरच पाहिजे, रंभा उर्वशी सारखी. हे सगळे प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतात ना, तेव्हा आपण मातीतलेच असतो किंवा आपण माणसंच असतो म्हणून असल्या क्षुद्र दैहिक प्रश्नांच्या चिखलालाच गंध मानून त्यात ऋतून पडतो. गार्गीत हे मला दिसलं नाही. तिची साधना ही सूर्य होती, तिचं बोलणं ही कोजागिरी होती, तिचा आत्मविश्वास पृथ्वी होता, तिचा संसार देवांचा होता, तिचा अभ्यास न संपणारा ज्ञानाचा महोत्सव होता आणि तिचं वागणं वसंतोत्सवातल्या रंगासारखं होतं. तिच्या दिसण्यापेक्षाही ती ज्ञानात कशी असेल याचा मला ध्यास आहे. तिची उपासना आणि अभ्यासाची पद्धत कशा प्रकारची असेल? तिनं ज्या अर्थी आत्मचिंतनाचा शोध लावण्यासाठी आपली उभी हयात खर्च केली, त्या अर्थी ती ज्ञानाच्या कोणत्या शिस्तीतून गेली असेल की तिच्या चिंतनातून स्वयंभू ज्ञान नदीच्या उगमासारखं उगवलं असेल? ज्ञानाच्या अधिष्ठानानं तिच्यात शुचिता आपोआप निर्माण झाली असेल. म्हणूनच ती निर्भयपणानं ब्रह्मवादिनींच्या सभातून बोलत असावी. अनेक तपस्वी तिला ऐकायला येत. तिचा केवढा अधिकार असेल. आपल्याला तिच्या नखाचीही सर नाही, पण तिच्या पायाशी बसायला तर तिची हरकत नसावी. आत्मचिंतनानं माणूस अंतर्बाह्य शुद्ध होतो. त्याच्या शुद्धीतूनच ज्ञानग्रहणाची क्षमता वाढते. मला सारं कळतं म्हणण्यातून काहीही मिळत नाही. मानपत्रांचा गठ्ठा आणि पदव्यांची लांबलचक न विंचरलेली दाढी फक्त विचित्रपणाची सोबत करील म्हणून काही तो ज्ञानसाधक ठरणार नाही. तो मामला फार अवघड आहे. तपस्येत भले भले नेस्तनाबूत झाले, ज्ञानाच्या काळ्याशार अहंकारात खाईत किती गडप झाले त्याची तर गणतीच नाही. मग आपला काय पाडावं लागणार हे म्हणण्यात काही अर्थ नाही. आपण अशा झुंजीमध्ये असलं पाहिजे जे मोजके आत्मज्ञानाच्या बळावर निर्भय होऊन समाजासाठी जगले. त्यांच्यासारखं जगायला त्यांनी थोडंच नाही म्हटलं. आपल्या सोयीनं ज्ञानाकडे जाणारा संपतो, किंबहुना तो कधी संपतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. कारण त्याला कळण्याच्या आत त्याच्या नावाचं पीठ स्थापन झालेलं असतं आणि त्याचे अनुयायी त्याच्या नावानं भांडत बसतात. त्याला चिंतनालाही ते सवड देत नाहीत. त्यामुळे ज्ञानासाठी किती खस्ता खाव्या लागतात ते गार्गीला, मैत्रेयीला, जानकीला माहीत आहे. या स्त्रियांचं स्त्रीत्व कोणत्याही तपस्येच्या आणि साधनेच्या आड आलं नाही. मग विधवा स्त्रीनं अमुक करू नये, अमुक ग्रंथ वाचू नये, बैठकीत बसू नये, पंडित सभेत प्रश्न विचारू नये, साधे प्रश्न विचारू देत नाहीत. तर पंडिताच्या सभेत पूर्व पक्ष उत्तर पक्ष करणं तर दूरच राहिलं. हे सारे नियम कुणी घातले? हे कुण्या मूर्खतम समाजानं तयार केले? अहो, गृहस्थ म्हणजे केवळ घरात राहणारा, पण गृहिणी म्हणजे स्वामिनी. याचा अर्थ घरात प्रभुत्व कोणाचं? स्वामिनीचं. स्वामिनीच्या परवानगीनं गृहस्थानं घरात यायचं हा आर्यांचा नियम होता. पण कोणत्या मध्यस्थानं या सगळ्याला फाटा दिला आणि विधवा स्त्रीला कुरूप केलं कुणास ठाऊक. मात्र आपण तसं व्हायचं नाही, होऊ द्यायचं नाही. माई बोलायच्या, भरभरून बोलायच्या. कधी कधी त्या बोलत नसत. बोलविता धणी वेगळाच असे. माईंना बोलायला कसं काय सुचत असे याची मला फार कमाल वाटे. माईंना याचं काहीच वाटत नसे. त्या कसल्या तरी आवेगानं बोलत. बोलता बोलता त्यांच्या घशाला कोरड पडे. एखादा खडीसाखरेचा खडा किंवा ज्येष्ठ मधाची काडी तोंडात टाकीत की झालं काम. पुन्हा माईचं निरूपण सुरू. त्यात खंड नाही. ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताची उधळण सुरू असे. त्याचबरोबर दासबोधातील वचनही माईंच्या मदतीला धावत. मधूनच तुकोबाचा गाथा डोकं वर काढी.
एकनाथी भागवतातला उताराही त्या खेळात सामील होई. इतक्या सगळ्यांची नुसती भाऊगर्दी नव्हती, ती माईंच्या निरूपणात चपखाली येत. माईंनी अमुक एक अवतरण कशासाठी म्हटलं असं श्रोत्यांना वाटेल तर काय बिशाद आहे. त्या अशा काही अचूक बोलता बोलता प्रपंचातले दृष्टांतही देत. त्यामुळे त्यांचं निरूपण कंटाळवाणं होत नसे. त्या निरूपणाला एक प्रकारची पहिल्या दुधाची धार जशी असते ना, तशी धार होती. त्यातूनच रसरशीतपणा आला होता. निरूपणासाठी माईंनी हातात कधीही कागदाचा तुकडा घेतला नाही. निरूपण करता करता एखाद्या संत वचनातल्या अवतरणासाठी त्या कधी अडल्या नाहीत. विस्मृतीही कधी झाली नाही. एखादी गोष्ट सांगायची राहिली म्हणून निरूपणाला बुवा जशी ठिगळा लावतात तसंही झालं नाही. पदाला स्वर लागला नाही असंही घडलं नाही. स्वर लावण्यापूर्वी कीर्तनात श्रोत्यांसमोर माईंनी बादशाही, घरंदाज, आडेवेडे कधीच घेतले नाही, खाकारलेही नाहीत. आ लागला की त्यातूनच पदाचा आकार उमलत जायचा. श्रोते हो, फार पूर्वी सतीची प्रथा होती. ज्या स्त्रीचा पती मरण पावला तिनं त्याच्या जळत्या चितेत उडी घ्यायची आणि आपलं आयुष्य संपवायचं. मग समाजसुधारकांच्या प्रयत्नानं समाजाच्या विचारसरणीमध्ये बदल घडून आला आणि सती प्रथा कायद्यानं कायमची बंद झाली. पण मग पती मरण पावलेली स्त्री आता त्याची विधवा म्हणून जगू लागली, पण अपमानास्पद चालीरीतींसह. कुठल्याही शुभकार्यात तिची उपस्थिती वर्ज्य झाली. तिचं तोंड पाहणं देखील अशुभ झालं. अशा अपमानास्पद विधवांच्या दुःखाला माई त्यांच्या प्रवचनातून, निरूपणातून वाचा फोडायच्या. त्या काळात त्या विधवा स्त्री कीर्तनकार होत्या आणि त्यांनी अनेक चुकीच्या रूढींविरुद्ध प्रश्न उपस्थित केले. यातून त्या एक प्रकारचं समाज प्रबोधनाचंच कार्य करत होत्या. अनेक दुःखांचे वादळ झेलून त्यापुढे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माई, समाजातल्या चुकीच्या रूढींना विरोध करून त्याला वाचा फोडणाऱ्या माईंविषयी अधिक जाणून घेऊया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.